नमस्कार मित्रांनो, वाजलेले आहेत 7 आणि आज आहे आमचा घरी जाण्याचा दिवस म्हणजे मुंबईला. त्याआधी बोललो काहीतरी कांड करू आणि आम्ही आलेलो होतो आता आंबे काढायला, मी, आर्यन आणि सोनू. कारण राज आणि यश मुंबईला निघून गेले सकाळीच, तर आम्ही आंबे काढायला. आमच्याबरोबर बघा हा डॉगी आमच्यासोबत कधीपासून येतोय, वरून गावातून आला आहे. तर चला बघू, इथे खूप हे आंब्याखाली आंबे पडले, दाखवतो तुम्हाला. तिकडे सोनू उभा आहे, तेव्हा किती आंबे पडलेत. ह्या आंब्याला ना भरपूर आंबे आणि पिकलेत पण बघा. हे आंबे असे सकाळीच पडलेत खाली, पिक्के आंबे आहेत सगळे. हे बघा खूप आंबे पडलेत आणि आम्हाला 2-3 भेटले पण. दाखव सोनू, चांगले पिक्के आंबे आहेत. ह्याच आंब्याचे आंबे आहेत ते. हा बघा काय भारी आहे. हो, किती मस्त आंबा आहे. भरपूर आंबे पडलेत, ते आता आम्ही जमवतो आणि परत पुढच्या मार्गाला जातो. तर आम्हाला आज काजू पण काढायचे आहेत. हा आंबा खूप आला आहे, जमव चल पटापट. पिक्केच आहेत ना? पिक्केच आहेत, चला जाऊया. तर मित्रांनो, ही आमच्या लहानपणीची विहीर आहे. इथे आम्ही पाणी भरायला यायचो. हा बघ मधी चाला, इथे आम्ही पाणी भरायला यायचो. एवढी खोल नाही आहे पण खाली खोल खूप आहे, म्हणजे पाणी नाही जास्त आता राहिलं. मे महिन्याचा टाईम आहे आणि इथे कपडे धुवायचे. आई वगैरे लहानपणी इथेच असायचो आम्ही बसून. आणि इथे ना आतमध्ये ना ह्याच्यातून पाणी यायचं, म्हणजे असं जमिनीतून पाणी निघायचं. हे ते काय बोलतात त्याला, डबके. ह्याच्या इथे आम्ही खेकडे पकडायचो छोटे छोटे. खूप छान वाटायचं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. फक्त काय पाणी नाही राहिलं आहे. इथून पण याचं पाणी, इथे आंघोळ करायचं बसून आम्ही लहानपणी. सकाळचं वातावरण आणि आम्ही 3 जण. तिकडे पण आमची शेतं आहेत.